शांतता. चला आपल्या आजूबाजूच्या वस्तूंबद्दल जरा विचार करूया. आपली गाडी, आपला फोन, अगदी साधी पाण्याची बाटली, या सगळ्या गोष्टी असंख्य छोट्या मोठ्या भागांना एकत्र जोडून बनवलेल्या आहेत. पण कधी विचार केलाय का की वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये, अगदी वेगवेगळ्या देशांमध्ये बनलेले हे भाग एकमेकांमध्ये इतके परफेक्ट कसे बसतात? यामागे कोणतीही जादू नाहीये, तर एक साधं पण अत्यंत प्रभावी असं एक रहस्य आहे, आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. हाच तो कळीचा प्रश्न आहे, नाही का? जगात दररोज लाखो करोडो नट आणि बोल्ट बनतात, तरीही आपण कुठल्याही हार्डवेअरच्या दुकानातून आणलेला बोल्ट आपल्या घरातल्या एखाद्या उपकरणाच्या नटमध्ये अगदी सहज बसतो. हे शक्य होतं कारण त्यामागे एक जबरदस्त अभियांत्रिकी विचार आहे, ज्याने आपलं आधुनिक उत्पादन विश्व घडवलं आहे. पण हे नेमकं होतं तरी कसं? तर याची सुरुवात होते का खूप मूलभूत सत्यापासून. मोठ्या प्रमाणावर उत्पादन करताना, म्हणजे मास प्रोडक्शनमध्ये, कोणतीही गोष्ट परिपूर्ण किंवा तंतोतंत बनवता येत नाही. प्रत्येक पार्ट 100% अचूक बनवण्याचा प्रयत्न करणं हे केवळ अशक्यच नाही, तर प्रचंड खर्चिक आणि वेळखाऊ सुद्धा आहे. मग इंजिनियर्सनी काय केलं तर त्यांनी एक खूप हुशार मार्ग काढला. अचूकतेच्या मागे न लागता पुरेसं चांगलं भाग बनवण्यावर लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक भागासाठी एक किमान आणि कमाल मर्यादा ठरवली जाते. यालाच इंजिनिअरिंगच्या भाषेत टॉलरन्स म्हणतात. जोपर्यंत भाग या दोन मर्यादांच्या मध्ये आहे तोपर्यंत तो अगदी योग्य आहे. त्यामुळे खरा खेळ अचूकतेचा नसून या ठरवलेल्या मर्यादेत राहण्याचा आहे. आणि इथेच खरी अडचण सुरू होते. जेव्हा तुम्ही एका दिवसात हजारो किंवा लाखो भाग बनवत असता, तेव्हा प्रत्येक भाग मोजपट्टी किंवा कॅलिपरने मोजत बसणं अजिबात शक्य नाही. त्यासाठी अशी काहीतरी पद्धत हवी जी विजेच्या वेगाने काम करेल, सोपी असेल आणि ज्यात चूक होणार नाही. याच गरजेतून आपल्या आजच्या कथेच्या हिरोचा जन्म झाला. या समस्येवरचं उत्तर आहे एका अतिशय सामान्य दिसणाऱ्या पण विलक्षण काम करणाऱ्या साधनात, लिमिट गेज. याचं भारी वैशिष्ट्य काय माहितीये? हे मोजमाप करत नाही, हे फक्त एक निर्णय देतं, बरोबर किंवा चूक, स्वीकार्य किंवा अस्वीकार्य. सोप्या भाषेत सांगायचं तर गो किंवा नो गो. लिमिट गेज म्हणजे एखाद्या गेटवरच्या सुरक्षा रक्षकासारखं आहे. ते भागाला विचारत नाही की तुमचा आकार किती आहे, ते फक्त तपासतं की तुम्ही नियमांच्या चौकटीत आहात का, हो किंवा नाही. ह्या जलद निर्णयामुळे काय होतं तर उत्पादन प्रक्रियेला प्रचंड वेग मिळतो आणि मानवी चुका होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. आता ह्यामागचं तत्त्व किती सोपं आणि खरंच किती सुंदर आहे ते पाहूया. याला एका गमतीशीर उदाहरणाने समजूया. जसं एखाद्या अम्युजमेंट पार्कमध्ये राईडसाठी उंचीची अट असते. गो गेज म्हणजे ती किमान उंचीची अट. तुमची उंची तेवढी असायलाच पाहिजे तरच तुम्हाला राईडवर बसता येतं. आणि नो गो गेज म्हणजे ती कमाल उंचीची अट. तुमचं डोकं वरती आपटाता कामा नये. दोन्ही अटी पूर्ण झाल्या तरच तुम्हाला प्रवेश मिळतो. अगदी तसंच. आता प्रत्यक्षात गेजवर कसं असतं ते बघा. गो टोक हे लांब बसतं, जेणेकरून ते पटकन ओळखता येतं. जेव्हा आपण एखादा छिद्र तपासतो तेव्हा हे गो टोक त्या छिद्रात अगदी सहजपणे जायला हवं. जर ते गेलं तर याचा अर्थ छिद्र खूप लहान नाहीये. झाली पहिली अट पूर्ण. आता नंबर लागतो गेजच्या दुसऱ्या, लहान टोकाचा, नो गो टोक. हे टोक आत जाता कामा नये. जर त्यात गेलं नाही तर याचा अर्थ छिद्र गरजेपेक्षा जास्त मोठं झालेलं नाही. झाली दुसरी अटही पूर्ण. आणि असा पार्ट म्हणजे 100% ओके. तर मग नियम अगदी सरळ आहे. गोला हो आणि नो गोला नाही. या दोन सोप्या हो नाहीच्या तपासण्यांमधूनच दररोज लाखो भागांची गुणवत्ता ठरवली जाते. हाच तर आधुनिक उत्पादनाचा वेग आणि अचूकतेचा मूळमंत्र आहे. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. हे फक्त गोल छिद्रांपुरतं मर्यादित नाहीये. गो नो गो हे तत्त्व एका जादूच्या कांडीसारखं आहे, जे जवळजवळ कोणत्याही आकाराच्या भागासाठी वापरता येतं. चला पटकन काही उदाहरणं पाहूया. छिद्राचा किंवा कोणत्याही पोकळ भागाचा आतला व्यास तपासायचा आहे, त्यासाठी आहे प्लग गेज, ज्याचं उदाहरण आपण आत्ताच पाहिलं. एखादा दांडा किंवा शाफ्टचा बाहेरचा व्यास तपासायचा असेल तर वापरतात रिंग गेज. यातही तेच, गो रिंग सहजपणे बसली पाहिजे आणि नो गो रिंग बसता कामा नये. आता हे बघा, स्नॅप गेज. हे इंग्रजी सी अक्षरासारखं दिसते नाही का? याने दांड्याचा व्यास किंवा बाहेरचे आटे म्हणजे थ्रेड्स अतिशय वेगाने तपासता येतात. एका बाजूला गो, दुसऱ्या बाजूला नो गो. नटच्या आतले ते नाजूक आटे असतात ना, त्यांची अचूकता तपासणं हे खरं तर खूपच किचकट काम आहे. त्यासाठी खास थ्रेड प्लग गेज वापरतात, जे आट्यांचा आकार आणि कोन दोन्ही एकाच वेळी तपासतं. काही भाग शंकूसारखे निमुळते असतात, ज्याला आपण टेपर म्हणतो. त्यांचा आकार आणि कोन दोन्ही अचूक असणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी टेपर प्लग आणि टेपर रिंग गेजेस वापरली जातात.
आता जरा विचार करूया की ह्या एका छोट्याशा साधनाने आपल्या जगात केवढी मोठी क्रांती घडवली आहे. या गेजेसमुळेच इंटरचेंजेबिलिटी शक्य झाली. म्हणजे काय तर एका भागाच्या जागी त्याच प्रकारचा दुसरा कुठलाही भाग वापरता येण्याची क्षमता. पूर्वीच्या काळी कसं होतं, कारागीर प्रत्येक भाग हाताने बनवून एकमेकांसाठी जुळवून पाहिजे. म्हणजे एक नट फक्त एकाच विशिष्ट बोल्टसाठी बनवलेला असायचा. याला सिलेक्टिव्ह असेंब्ली म्हणतात. ही एक अत्यंत संथ आणि महागडी पद्धत होती. पण गेजेसमुळे नॉन सिलेक्टिव्ह असेंब्ली शक्य झाली. आता एकाच आकाराचा कोणताही नट कोणत्याही बोर्डला बसतो. यामुळे उत्पादनाचा वेग वाढला, खर्च कमी झाला आणि आपलं आयुष्य खूप सोपं झालं. आणि हे वाक्य हे या सगळ्याचं अगदी अचूक वर्णन करतं. गेजेस हे आधुनिक उत्पादनाच्या इमारतीचा पाया आहेत. त्यांच्याशिवाय गाडी खराब झाल्यावर सुटे भाग मिळणं किंवा घरी आणलेलं फर्निचर स्वतः जोडून घेणं यासारख्या गोष्टी शक्यच झाल्या नसत्या. पण या किमान आणि कमाल मर्यादा काही हवेत ठरवल्या जात नाहीत. यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित प्रणाली वापरल्या जातात, जेणेकरून जगभरात एकसारखेपणा राखला जाईल. यात मुख्यत्वे 2 सिस्टम्स आहेत. एक आहे होल बेसिस सिस्टम, ज्यात छिद्राचा म्हणजे होलचा आकार स्थिर ठेवला जातो आणि त्यात बसणाऱ्या दांड्याचा म्हणजे शाफ्टचा आकार कमी जास्त केला जातो. आणि दुसरी आहे शॅफ्ट बेसिस सिस्टम, ज्यात याच्या अगदी उलट केलं जातं. पण गंमत म्हणजे जगभरात होल बेसिस सिस्टमच जास्त वापरली जाते. आता असं का? कारण खूप साधा आणि व्यावहारिक आहे. ड्रिल मशीनसारख्या प्रमाणित साधनांमुळे छिद्राचा आकार स्थिर ठेवणं सोपं असतं. त्याउलट दांड्याला घासून किंवा लेथ मशीनवर त्याचा आकार बदलणं खूप सोपं आहे. त्यामुळे हीच पद्धत जास्त सोयीची ठरते. तर मग पुढच्या वेळी जेव्हा 2 भाग अगदी सहजपणे एकमेकांमध्ये बसलेले दिसतील, तेव्हा त्यामागे असलेले या साध्या पण शक्तिशाली गेज या उपकरणाची आठवण नक्की ठेवा. हे एक असं अदृश्य जाळं आहे, ज्याने आपल्या आधुनिक, वेगवान जगाला अचूकतेच्या धाग्यांनी एकत्र बांधून ठेवलं आहे.